सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडलीका यदा तुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जयंती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुंचे नमस्कार होणे ते आता मस्तक हे पायावरी यावरी करी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबीर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहि मोहि हरहु कलेश विकार। प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगतमान्य जगद्गुरु वैराग्य मूर्ती देहू निवासी परमार्थाचा कळस असणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा साधा सरळ भक्तीचं महात्म्य सांगणारा अभंग। कारण सप्त्याच्या नियमानुसार पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं, दुसऱ्या दिवशी भगवंताच्या नामाचं वर्णन करावं, तिसऱ्या दिवशी चौथा, 5वा, 6वा जेथून 4-5 दिवस तुम्ही काही केलं तरी काही केलं तरी नाही बरं का, पण परमार्थातलं काही केलं तरी चालतंय। काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपराने काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी या नियमानुसार आजचा भक्तिपर अभंग सेवेसाठी निवडलाय। चिंतन गोड आहे दादा, तुकोबराय उपदेश करतायत अभंगातून, उपदेश पराभंग। दादा थोडासा आवाज कडक करा। अभंग कुठलाही असो कसाही असो अभंगातून आपल्याला काहीतरी घेण्यासारखे असतंच, हे संतांचं महात्म्य आहे। संतांच्या जीवनातला एक जरी शब्द आपण आपल्या आचरणात आणला तर अख्ख्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। मग आता गेली 6-5 दिवस झालं तुम्ही रामायण त्याचबरोबर एवढी कीर्तनं उत्कृष्ट कीर्तनकाराची ऐकतायत। भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह गेली 56 वर्ष झालं चालू आहे बघा। आणि आपलं परम भाग्य आहे की खंड पडला नाही। आषाढी कार्तिकीच्या वारीसारख्या वारीला सुद्धा खंड पडला, पण या आपल्या सप्त्याला खंड पडला नाही, हे आपलं भाग्य आहे। तुम्ही इथं बसलाय अजून गेले नाही, हे भाग्य आहे आपलं महाराज बरं का। अजून तरी आपण आहोत, याच्यासारखं मोठं भाग्य एवढे टीव्हीवरचे आकडे ऐकून सुद्धा आपल्याला आकडा आला नाही, हे आपलं भाग्य आहे। तुम्हाला सांगू का, ज्यांचा देवावर विश्वास होता ते राहिले आणि ज्यांचा नव्हता ती गेले। विश्वास महाराज, विश्वास तुम्हाला सांगते, कोरोनाचा विषाणू दिसतो का? दिसतो का? पिंपरखेडकर दिसतो का? नाही। आता न दिसणारा विषाणू जर तुम्हाला मारू शकतो तर माझा न दिसणारा परमात्मा तुम्हाला तारू का शकत नाही दादा? तारतो तो विश्वास। आता ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच टाळ्या वाजवल्या, बाकीचे तर काय रेंजच्या बाहेरच महाराज बरं का। मला वाटतं फक्त पुढचेच कीर्तन ऐकतात, बाकीचे तर काय गोंधळालाच आल्यात आहे की नाही। सगळेच कीर्तन आलंय म्हणलं, सगळ्याचा सहभाग असला पाहिजे ना महाराज। टाळी वाजवायचं कारण आहे एखादी गोष्ट लक्षात आली कळली, ज्ञानी माणसाचं लक्षण आहे टाळी वाजवणं। एखाद्या गायनाचार्याचं गाणं आवडलं टाळी वाजवीत जा, एखाद्या मृदंग वादकाचा बोल आवडला टाळी वाजवीत जा, दिल खुलासपणे वाजवीत जा। वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दाद ताली से होती है। टाळी तर वाजलीच पाहिजे दादा। वाजवल्या आता वाजवल्या महाराज नाही मार। मला इतका राग येतो ना, माणसाने परमार्थ कधीच नेबळाटासारखा करायचा
परमार्थ हा नव्हे लेकराच्या गोष्टी. महाराज भक्ती ते कठीण सुळावरील आणि इतक्या अवघड मार्गाने आपण चाललोय, सोप्या पद्धतीने चाललोय. नामसंकीर्तन साधन पै सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. सोपे केलं तर अवघड आहे, नाही केलं तर सोपं आहे, केलं तर अवघड आहे. काही करायचं म्हणलं तरी, बायको करायची म्हणली तरी, सध्याच्या काळात बायको करणं सुद्धा जी चांगली दिसन ती चांगली आसन ह्याची गॅरंटी, ती आपल्या संग राहील याची सुद्धा गॅरंटी. पर बायको करायचं, या कलियुगात बायको करायचं सुद्धा अवघड आहे. गुरी बायको करावी लोक म्हणतात बरी दिली, काळी करावी बरी केली. हुंडा घ्यावा पोरात खोट असन, नाही घ्यावा पुरीत खोट असन. इथं सगळ्याच गोष्टी करायच्या अवघड आहेत, पण केल्याशिवाय पर्याय, तसं भक्ती केल्याशिवाय पर्याय. कारण देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी नाही. आणि देवाचं नाव घेऊन वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा आपल्याला साधा सोपा उपाय आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लय आसी क्षणमात्रे. सोपा उपाय सांगतो तुम्हासी, बजारे विठ्ठला नाही तरी गेला. आपल्याला काहीच नाही, आता जगलो हे आपलं भाग्य. एवढा गोड सप्ताह चालू आहे, त्यातला आजचा 6वा दिवस आहे. त्यानिमित्ताने माझे कीर्तन रूपी सेवा आहे. तुम्ही एवढे गोड जमलायत. खरं सांगू माता माऊल्या, इथं येणं महाराज, इथं येणं म्हणजे फार भाग्याची गोष्ट आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली. महाराज सप्ताह इतका गोड करावा. मराठीमध्ये अनेक सण आहेत, पण वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा सण म्हणजे सप्ताह. आणि त्यातूनही श्री संत भगवंत भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण हा सप्ताह करतोय, म्हणजे किती परम भाग्य आहे ना आपलं. बघा ना महाराज, ज्या संतांच्या जन्माने या पूर्ण महाराष्ट्र तळावर, या संतांच्या भूमीला अजून एक देवता प्राप्त झाली. महाराज ज्यावेळेस भगवान बाबा जन्माला आले ना, महाराज करणी अशी होती, किमया अशी होती संतांच्या जन्माने. बघा ना किमया अशी होती की महाराज भगवान बाबा जन्माला आले आणि ते जन्माला आल्यावर जेवढे काही घरात दिवे होते ते आपोआप लागले. ताकद एवढी होती दादा, संतांच्या महिमेमध्ये ही ताकद आहे. आता आम्ही जन्माला आल्यावर हीच त्या लागायची तर नाही महाराज, आलेली लाईट जाईल, कारण आमचा जन्मच तसा आहे ना. महाराज तुम्हाला खरं सांगते, दुर्योधन जन्माला आला रक्ताचा पाऊस पडला, श्रीकृष्ण जन्माला आले फुलाचा पाऊस पडला, भगवान बाबा जन्माला आले दिवे लागले, आम्ही जन्माला आलो भर पावसाळ्यात पाऊस गेला. इतके आम्ही गुणाचे होतो ना, गुणच आमचे इतके सुंदर होते की आमच्या जन्माला काही सुद्धा चांगलं झालं. पण आता झालं नाही ते सोडून द्या, आता इथून पुढं तरी करा. आता नेमकं काय करायचंय हे मी तुम्हाला तुकोबरायांच्या भाषेतून सांगते. विठ्ठला पिंपरखेडकर टाळी वाजवा. मला पाकिट दिलंय म्हणजे मी काही उक्त घेतलं नाही. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मिळालं. ही मंडप मी तेवढ्यासाठीच भरवलाय. हे बघा कीर्तनाचे 3 नियम दादा. एक तर कीर्तनात ताट बसावं पोरांना, ताट. महाराज एक तर खेटर घालून बसू नका. ज्यांच्या पायात खेटर आहेत ना, भगवान बाबा जान घेऊन सांगते, पुढच्या जन्मात आख्या गावाची खेटर तुमच्या दारात असतील. खेटर घालून बसू नका. धर्म मंडपात बसलाय. हे काही लग्नाचा मंडप नाही, ढावा जेवणाचा मंडप नाही. हे कशाचा मंडप आहे? कीर्तनाचा मंडप आहे. इथं आहे ना चप्पल काढूनच बसायचं, ताट बसायचं. कीर्तनातला दुसरा नियम, चेहरे आनंदी ठेवायचे. तोंड कसं फुललेल्या गुलाबगत असं, नासक्या कांदेगत नसं महाराज. सर राग येतो ना. पर मी काय तुमचं वाटोळं केलंय का? तुम्ही माझ्याकडे असं बघाय, मी काय तुमचं वाटोळं केलंय का? केलंय का? बरं मी काय तुमचा इवाई आहे का जावाई आहे का? तुमची मिहुनी आहे, तुम्ही माझ्यावर रुस आहे का? तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध. तुमच्या बांधाला माझा बांध नाही, तुमच्या घराशेजारी माझं घर नाही, मी काय तुमच्या भाऊकीत नाही, मी काय ग्रामपंचायतीत तुमच्या विरुद्ध उभा नव्हते, तुम्ही माझ्यावर राखाड आहे बरं का? तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध. खुशाल तोंड घेऊन नाही म्हणतो की नाही, मग कशाला मराय आले का इथं बरं का? संबंध तर काय काशी कराय आले का? नाही काय नाही संबंध तर आले कशाला? तुम्ही म्हणचा लय बुंगलो नका महाराज पाकिटासाठी आला हो. तसं काही सुद्धा नाही, संबंध आहे म्हणून आले. संबंध कसा आहे लक्ष देऊ नाही का बरं का? नातं बरं का, लक्ष देऊ नाही का? नातं दादा, हे नातं रक्ताचं नसलं ना बरं का माता माऊल्या, हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा नाही. विश्वास देते दादा, इतके ताकद या नात्यात.
अरे या नात्याच्या जीवावर आमच्या संतांनी अख्खं आयुष्य काढलं. अरे या नात्याच्या जीवावर संतांनी भगवंताची प्राप्ती केली. आणि विश्वास किती होता. मागे पुढे उभा राहे संभाविता आलिया घात निवाराया घालोन या बाहेर राहिलो निश्चिंतीने रेविले संती विठोबासी. विश्वास किती होता तो भगवंतावर प्रेम तेवढं होतं. प्रेम एवढं होतं दादा. प्रेम एवढं होतं. मंगळवेढ्याच्या भिंतीखाली तुकोबारायांचा मृत्यू झाला. महाराज लाखो हजारो वारकरी गेले. नामदेवरायांना भगवंत सांगतायत नामा माझा चोखा गेला. मला काळजी वाटतेय. त्याला जरी पाहता आलं नाही कमीत कमी त्याची अस्थि तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेवराय सांगतात भगवंताला देवा अरे हजारो वारकरी मेले. मी नामदेवरायांची हाडं ओळखायची कशी. मी नामदेवरायांची अस्थि ओळखायची कशी. भगवंत डोळ्यात पाणी आणून सांगतायत नामा प्रत्येक हाड कानाला लाव. नामा प्रत्येक हाड कानाला लाव. आणि ज्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा ते हाड माझ्या चोख्याचं असेल रे. एवढं प्रेम संतांनी भगवंतावर केलं. म्हणून एवढा विश्वास होता की काहीही झालं तरी तो आमच्या सोबत. तो का म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. हा विश्वास. विश्वास केवढा आहे दादा. आता इथं बऱ्याच आई आहेत बरेच बाप आहेत. लहान लेकरू तुमचं रडायला लागलं त्या लेकराला खेळवण्यासाठी तुम्ही त्याला घराच्या बाहेर घेऊन जाता. त्यांना हसावं म्हणून त्याला आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता. आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता. बरोबर आहे माता माऊल्या. बरोबर आहे पुरुष मंडळी. बरोबर आहे बोलत जा. महाराज जेव्हा तुम्ही लेकराला वर फेकता तेव्हा ते लेकरू हसतं की रडतं. हसतं की नाही. आता मी तुम्हाला वर फेकलं तसं आपल्यात तेवढा जीव नाही महाराज बरं का. आपणच 39 किलोची बरं. तसं आपल्यात एवढी ताकद नाही. पण समजा तुम्हाला जर मी वर फेकलं तुम्ही हसचाल का रडचाल. तुम्ही रडणार बिडणार नाही. तुम्ही वरनं मला शिव्या देणार. बरोबर आहे की नाही. का कारण तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना. नाहीच नसायलाच पाहिजे. पण त्या 2.5-3 वर्षाच्या लेकराचा त्याच्या आई बापावर केवढा विश्वास असतो. त्याला विश्वास असतो. काय विश्वास असतो. माझ्या बापानं माझ्या आईनं मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं ना माझे आईबाप मला झेलणार. त्या विश्वासावर ते लेकरू हसत असतं दादा. जेवढा त्या लेकराचा त्या माय बापावर विश्वास असतो ना तेवढाच आपला त्या पांडुरंगावर विश्वास असला पाहिजे. अरे किती झेलू द्या पण माझा बाप मला झेलणार. पांडुरंग आमचा पिता रुक्माई आमची. आमचं सगळं चांगलं होणार. कधी तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से. तेरी बन जाएगी गोपाल बन जाए. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. सगळं चांगलं पण त्यासाठी संगत चांगली पाहिजे. मुखात भगवंताचं नाम पाहिजे बरं का माता माऊल्या. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना. प्रेक्षेपण